तर राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे। राज्यातील संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल। बुधवारी मतमोजणी होण्याची शक्यता आहे। मतमोजणी संदर्भात आता काय निकाल येतो त्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। औरंगाबाद खंडपीठात मतमोजणी संदर्भातली याचिका दाखल करण्यात आली आहे। निकालासंदर्भात त्यामुळे काय निर्णय होतो हा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र निवडणूक सुरू झाली आहे, मतदानाला सुरुवात झाली आहे। बाकी लोकशाही पद्धतीने लोकांना कोणत्याही उमेदवाराला मत मागण्याचा अधिकार आहे, परंतु देणाऱ्याला माहित आहे कोणाला द्यायचंय, कसं द्यायचंय, कशा पद्धतीने द्यायचंय। त्याबद्दल फार मोठी मला तर कुठं अशी वाटत नाही। ही निवडणूक वनवे होईल। या 43 वर्षामध्ये पहिली निवडणूक इतकी एकदम सिंपल साधी आहे। माझ्या माहितीप्रमाणे मी जे केलेलं कार्य त्याची पावती मला उद्या 3 वाजेला कळेल। तुमच्या मित्र पक्षाला एकही जागा मिळणार नाही, तुम्ही युतीत आहात ना। गेल्या वेळेस तुम्ही पाहिलं चुकून 2 जागा आल्या होत्या निवडून, आणि 2 जागा निवडून आल्यानंतर त्यांनी कधी मीटिंग मध्येही आलं नाही, काही कामही केलं नाही। तर लोकांमध्ये तितकी भावना निश्चित आहे का आता यावेळेस एकदम चुकडा साफ। तुमचे विरोधक असे म्हणतायत की मशीन जाणीवपूर्वक बंद पाडल्या जात आहेत। एक लक्षात घ्या, हे इलेक्शन प्रक्रिया, हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं ते काम आहे, ते माझा काम नाही आहे। आणि याच्यावर तीच परिस्थिती इथलचा सत्ताधारी मधला आमचा पार्टनर बोलत असेल, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। पैसे वाटण्यात